नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात जगन्नाथ शिंदे सरांच्या मृत्यूदंड या कथासंग्रहातली कथा सातारचे कंदी पेढे. इन्स्पेक्टर वसंतराव मानकुमरे बाहेरून आले. बाहेर थांबलेला एक गुबगुबीत माणूस त्यांनी पाहिला होता. धोतर, नेहरू शर्टावर असलेली एम्ब्रॉयडरी, डोक्यावर पुढाऱ्याच्या डिझाईनची किनारपट्टी, त्यामुळे ते नजरेत साठवलेले होते. रामनाथ पांडे. वसंतराव मानकुमरे यांनी आवाज दिला. रामनाथ पांडे बाहेर होता. तो धावत आत आला. बाहेर कोण थांबलंय? ते चंदूमल. का आलेत बरं ते? त्यांच्या दुकानात चोरी झाली. आत बोलवा त्यांना. रामनाथ पांडे बाहेर गेला. चंदूमल आत आला. राम राम साहब. राम 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 राम. बसा बसा. बोला साहब. पोरा लूट गया. काय झालं? आमची दुकान लुटली ना साहेब. कसलं दुकान? अहो, धर्मवीर चौकात हमारी सिटी प्राइड वॉच दुकान आहे. चला आपण पाहून येऊ. इन्स्पेक्टर वसंतराव मानकुमरे उठले. चंदूमल त्याच्या मागे निघाले. यशवंत भावेंनी जीप काढली. वसंतराव मानकुमरे, चंदूमल धर्मवीर चौकात आले. सिटी प्राइड वॉचसमोर जीप थांबली. तिथे चंदूमलचा मुलगा स्वरूपमल थांबला होता. बोला, चोरी झाल्याचं तुमच्या लक्षात कधी आलं? ते रात्री आम्ही दुकान 10ला बंद केली. घरी गेली. सुबह 9ला आली. ताला खोलला. आत गेली. तो सारी शोकेस रिकामी. देखो ना, एक भी घडी नाही. इन्स्पेक्टर वसंतराव मानकुमरे यांनी दुकानाची पाहणी केली. दुकानाचा दरवाजा अगदी भक्कम होता. कुलूप कापलेलं तुटलेलं होतं? नाही ना साहेब. त्यांनी आतल्या भागाचं निरीक्षण केलं. या शोकेसना लॉक केलेलं होतं? हो साहेब. मागची बाजू पाहिली. भिंतीला साधा ओरखडाही उठलेला नव्हता. बाहेर बघे जमले होते. बाहेरच्या एकाही माणसाला आत येऊ देऊ नका अशी सूचना करून पोलीस स्टेशनवरून 3 पोलीस बोलवून घेतले. फोटोग्राफरलाही घेऊन यायला सांगितलं. श्वान पथक बोलवलं. ठसे तज्ज्ञांना फोन केला. चंदूमल, बाहेर उभ्या असलेल्या तुमच्या मुलाला आत बोलवता का? कशासाठी साहेब? अहो, माल कितीचा गेला हे तो सांगू शकेल ना. तो या धंद्यामध्ये नाही साहेब. त्याची दुकान हनुमान गल्लीत आहे साहेब. अच्छा, काय कारण? कारण आम्ही गुजराती, मारवाडी. छोकऱ्याची शादी झाली की त्याला पैसा देते आणि म्हणते तुझा धंदा तू कर. त्याला वेगळा संसारही मांडून देता? हां जी. मग तुम्ही अंदाज काढा. हां साहेब, आमचा शंकर मदत करेल. आता हा शंकर कोण? मॅनेजर आहे साहेब. आलाय का तो? समधी सेल्समन आले साहेब. ठीक आहे, त्याला अंदाज बांधायला सांग. साहेब, आमच्याकडे रजिस्टर असते ना, त्यात समजा लिहिलेली असते. काही हरकत नाही. थोड्या वेळात शंकरने रजिस्टर पाहून रक्कम सांगितली. रक्कम होती 35,40,20,000. ही रक्कम खरी आहे का खोटी? नाही साहेब, ही रक्कम खरी आहे. आलेली रक्कम का विक्रीनंतरची रक्कम? ही माल खरेदीची रक्कम. शंकर, एवढा माल दुकानात ठेवायचं कारण? दिवाळी दसरा जवळ आला का लोक खरेदी करतात. माल स्टॉकला असायला लागतो. कोणकोणते दागिने होते? बघा आता, मंगळसूत्र, माळा, हारा, अंगठ्या, कर्णफुलं, सगळ्या प्रकारचे दागिने. चांदी, सोनं, मोती, हिऱ्याचे सुद्धा सगळ्या प्रकारचे दागिने. पण रक्कम मोठी वाटते ही. नाही साहेब. अहो, हारांच्या किमतीच लाखात असतात आणि त्यात हिरे असतील तर 25 लाखापर्यंत सुद्धा किंमत असू शकते. असे हार बघा 27 होते. मंगळसूत्रांचे 25 प्रकार होते. मंगळसूत्रांची एकूण किंमत बघा साहेब 7 कोटीच्या वर आहे. आम्ही खोटं नाही बोलेल साहेब, चंदूमल म्हणाला. इन्स्पेक्टर वसंतराव मानकुमरेंनी ओळखलं, हा शंकर तोंडपाठ आल्यासारखं बोलतोय. याचा अर्थ शंकरवर शेडजींचा मोठा विश्वास आहे. शंकर, तू किती वर्षांपासून सिटी प्राईडमध्ये काम करतोयस? काय झाली की 28 वर्ष. सगळ्या कामगारात मीच सिनियर आहे. बरं, किती कामगार आहे तिथे? 62. 62 लोक याच ठिकाणी संध्याकाळपर्यंत थांबतील.
त्यानंतर पंचनामा झाला. चंदुमल, शंकर आणि तुम्ही पोलीस स्टेशनला या. वसंतराव मानकुमरेंनी शटर खाली ओढून घ्यायला सांगितलं. आपली 2 माणसं तिथे ठेवली आणि त्यांना योग्य त्या सूचना देऊन पोलीस स्टेशनला आले. ठसेतज्ञ श्वानपथक येईपर्यंत तिथे थांबण्यात अर्थ नव्हता. पोलीस स्टेशनला चंदुमल शंकरला बोलवलं होतं, पण चंदुमलचा मुलगा स्वरूपमलही आला होता. ते एका परीने बरंही झालं. इन्स्पेक्टर वसंतराव मानकुमरेंनी त्यालाच पहिला आज चौकशीला घेतला. बोल बाबा, तुझं काय पूर्ण नाव? मी स्वरूपमल चंदुमल गड्डा. काय करतोस? आज ना सोन्या चांदीचे दागिने विकायचा धंदा. कुठे आहे तुझा धंदा? हनुमान चौकात. कसा चाललाय धंदा? चाललाय की. नाही तसं नाही, म्हणजे चंदुमलपेक्षा चांगला का कमी? कमी. काय आहे, पप्पाचं दुकान त्यांच्या वडिलांपासून आहे, जम बसलेलं आहे. पप्पांकडं भांडवल आहे. माझा नवा धंदा आहे, भांडवलही कमी आहे. मग वडिलांची एवढी मोठी पेढी असताना तो दुसरं दुकान का मांडलं? पप्पाच म्हणले वेगळा धंदा कर. का? विश्वास नाही तुझ्यावर? नाही विश्वास आहे हो, पण म्हातारी माणसं कशी असतात माहिती आहे ना तुम्हाला. हां, ती विश्वास नाही टाकत, बरोबर ना? नाही तर काय हो. आणि तुम्ही वेगळेही राहता. हा ना. एक काम कर, पत्ता देऊन ठेव, कधीतरी कामाला येईल. त्यांनी पत्ता दिला. त्याला बाहेर पाठवलं. शंकरला आत घेतलं. शंकर, तुझ्यावर चंदुमल गट्टांचा विश्वास आहे? हो साहेब. काय कारण? आपण इतके दिवस प्रामाणिकपणे काम करतोय साहेब. अच्छा, आणि पगार किती आहे तुला? 27,000 साहेब. प्रामाणिकपणे काम करून महिन्याचे 27,000 रुपये मिळतात. असं नाही का वाटत की आपल्या प्रामाणिकपणावर एवढा मोठा धंदा चालतो, आपणही चंदुमलसारखं मोठं व्हावं? नाही वाटत साहेब. आपण गरीब माणूस आहे आणि धंद्याला काय कोटीमध्ये पैसे लागतात. तुम्हा कामगारात ही चोरी करायला सहभागी असा कोण असेल का? नाही साहेब. इथे त्यांना 9 वाजता आत घेतलं जातं. जाताना चेक करून 8 वाजता सोडलं जातं. साधी अंगठी किंवा एखाद्या ग्रॅमची वस्तू कोणालाही बाहेर घेऊन जाता येत नाही. शिवाय CCTVची नजर असते ना. आणि आतल्या शोकेस, बाहेरचे दरवाजे याला कुलूप कोण लावतं? लावतो मीच, पण माझे शेजारी शेडजी उभे असतात. चाव्या कोणाकडे असतात? शेडजींकडे. तुझा चंदुमलला पाठव. चंदुमल आले. शेठ, एवढी मोठी चोरी कोणी केली असेल असं वाटतंय? आता ते आम्ही कसं काय सांगू शकेल? नाही तरी अंदाज हो. नाही साहेब. दुकानातल्या दागिन्यांचा विमा होता का? हा साहेब. तुमचा, त्या शंकरचा आणि स्वरूपमलचा, तिघांचेही मोबाईल इथं जमा करायचे आहेत. 3 जणांचे मोबाईल ताब्यात घेऊन त्यांना सोडण्यात आलं. रात्री उशिरा श्वानपथक आलं. श्वान दुकानाभोवतीच घोटाळले. त्याचा शोधकार्यात उपयोग झाला नाही. ठसेतज्ञांचे ठशांचे नमुने आले, पण ते स्पष्ट नव्हते. चोरट्यांनी सावधगिरी बाळगून हातमोजे घातलेले असणार. या दुकानापुढची वैशिष्ट्य म्हणजे दुकानाचे टाळे सुरक्षित होते, भिंत किंवा बारी तीही सुरक्षित होती आणि कोणावर अविश्वास दाखवण्या इतपत पुरावा मिळत नव्हता. इन्स्पेक्टर वसंतराव मानकुमरेंनी यापूर्वीच्या घरफोडी, दुकानं फोडणाऱ्या टोळ्यांची रेकॉर्डवरनं माहिती घेतली, पण अपयश आलं. अशा प्रकारे दुकान घरफोडी उभ्या महाराष्ट्रात कुठेही झालेली नव्हती. कुलूप, भिंती, बाऱ्या आहे तसेच ठेवून चोरटे आत गेले कसे हा प्रश्न होता. त्याचा अर्थ हे आव्हान होतं आणि त्याचा छडा लावणं गरजेचं होतं. अचानकच इन्स्पेक्टर वसंतराव मानकुमरे स्वरूपमलच्या घरी गेले. खरं तर यावेळी स्वरूपमल घरी असणार नाही अशी अपेक्षा होती, पण तो होता. आणि विशेष म्हणजे त्याच्या घरी शंकरही होता. उतरलेल्या चेहऱ्याने स्वरूपमलनी स्वागत केलं. अरे सर, आपण यावेळी? अरे मलाही तोच प्रश्न पडला स्वरूपमल, तू कसं काय घरी? ते दुकान मी बंद ठेवलं ना आज. का बरं? कारण म्हणजे फारसा माल नाही ना दुकानात. बसा ना तुम्ही. नाही बसतो ना. अरे बाबा, पण सणाचे दिवस जवळ आले, त्यात सिटी प्राईडमध्ये झाली आहे चोरी, मग गिऱ्हाईक जाणार कुठे? आणि ग्राहक मिळवण्याची ही तुझ्यापुढे नामी संधी आहे ना. सर, मी खरं सांगू का?
हे बघ, खरं बोलावं अशी आमची अपेक्षा असते, नाहीतर आम्हाला ते शोधावं लागतं. सर अहो, माल भरायला पण भीती वाटते. सिटी प्राईडमध्ये जे घडलं तसं काय घडलं तर? अरे मग शंकरसारख्या इमानदार माणसाला बरोबर घ्यायचं. होईल कशी चोरी? काय शंकर? साहेब तसं मी सहज आलो आहे बरं का इकडं. उत्तर चुकीचं आहे. मी तू का आला आहेस असं विचारलं आहे का? तिकडचं सिटी प्राईड आता बंद आहे म्हटल्यावर तू इकडेच येणार. प्रामाणिक आहेस ना तू. सर असं का म्हणता? काय चुकीचं बोलतो आहे का? अरे प्रामाणिक असल्याशिवाय का चंदूमल तुझ्याकडे चाव्या देत होते? चाव्या देत होते ते दुकान आणि दागिन्यांचे शोकेस खोलण्यासाठी, बंद करण्यासाठी, पण ते त्यावेळेला तिथं हजर असत. बरोबर आहे ना? आणि त्यांच्या हजेरीत तू थोडा चाव्यांची नक्कल करू शकणार? अजिबात नाही, कारण तू इमानदार. इन्स्पेक्टर वसंतरावांचा हात टोला त्याला लागला. त्याचा चेहरा खाडकन उतरला. नाही हो सर, असं का करीन मी? नाही, मुळीच करणार नाहीस रे. तू घाबरू नको. पण मला सांगा रे, तुमच्या दोघांची दोस्ती कधीपासूनची? नाही नाही, दोस्ती नाही साहेब. शंकर सहज आलाय. अरे पण माझा तुमच्या दोस्तीला विरोध कुठे आहे? अरे दोस्ती असलीच पाहिजे. आणि डुबलेल्या दोस्ताला वर करण्यासाठी मदत करावी हा धर्मच आहे. काय शंकरराव? शंकर गप्प होता. सर काय चहा नाश्ता? नाही नको. मग मिठाई आणू का? सातारचे कंदी पेढे. हे बघ, गुन्हेगार सापडला की निश्चित सातारचे मोदींचे कंदी पेढे खाईन मी. आत्ता नको. साहेब आरोपी सापडेल असं वाटते? अरे त्याला पुरलेला असला ना तर उकरून काढीन मी. वसंतराव मानकुमरे नाव आहे माझं. पण साहेब आतापर्यंत ते दागिने विकले बी गेले असतील. हो. काय रे शंकर? दागिने चोरट्यांनी विकले असतील? आता सर मी कसं सांगणार? अरे तुझ्या दोस्ताला माहिती आहे म्हणजे तुलाही माहिती असणार ना. नाही सर, अहो मला कसं माहिती असणार? मी आपला अंदाज व्यक्त केला हो. बांधत राहा, अंदाज बांधत राहा. मी एकूण एक दागिना परत मिळवण्याचा प्रयत्न करतोच आहे. आणि अरे स्वरूप तू उभा का? बस ना माझ्या शेजारी. अहो सर, अरे बस रे बाबा, तुझा बंगला आहे, उभं राहायचं कारण काय? स्वरूपमल बसला. काय रे? चंदूमल आणि स्वरूपमल तुमच्या दोघांचं पटतं ना रे? नाही तसं काय भांडण बिंडण नाही, पण 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 काय? काय माझं लग्न झालं आणि पप्पा म्हणले हे पैसे घे, घर घे, काही धंदा कर. पुढं संकट आलं, धंदा तोट्यात आला, माझ्याकडे यायचं नाही. नफा झाला, पैसा आला, मला द्यायचा नाही. माझ्या अंत्यविधीलाही तुझा एक पैसा खर्च करायचा नाही. अरे बापरे, एवढा निर्णय घ्यायचं कारण काय रे? काय पप्पांचा स्वभाव हो आमच्या. ठीक आहे, पुन्हा भेटू. जाऊ का रे शंकर? शंकर काही बोलला नाही. स्वरूपमल दारापर्यंत सोडायला आला. इन्स्पेक्टर वसंतराव मानकुमरे पोलीस स्टेशनला येतात तर तिथे पेपरचे पत्रकार हजर. मी इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला काही प्रश्न आहेत. एक पत्रकार पुढे आला. हे बघा, तुमचे प्रश्न मला माहिती आहेत. आज तरी मी उत्तरं देणार नाही. लवकरच मी स्वतःहून पत्रकार परिषद घेईन. मोदीचे सातारा कंदी पेढे देईन तुम्हाला. वसंतराव मानकुमरेंनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं टाळली तरी पत्रकारांकडनं मोठ्यांदा प्रश्न विचारले जातच होते. अहो शहरात एवढी मोठी चोरी झाली, पोलीस काय करत असतात? या शहरातल्या गुंडांना वचकच राहिलेलं नाही आहे. काय आता चोर आणि पोलीस साथीदार असतात वगैरे वगैरे. इन्स्पेक्टर वसंतराव मानकुमरे कार्यालयात आले. त्यांनी शोभा गीते आणि वैभवी माने या लेडीज कॉन्स्टेबलना बोलवून घेतलं. हे बघा, तुमच्या दोघींवर मी जबाबदारी टाकणार आहे. अतिशय महत्त्वाचं काम तुमच्यावर सोपवणार आहे मी. सिटी प्राईडमध्ये काम करणारा शंकर आणि स्वरूपमल दोघांच्यावर स्वतंत्र नजर ठेवायची. त्यांची हालचाल मला सतत मिळाली पाहिजे. शंकरचं घर शोधून काढा. स्वरूपमलचा पत्ता देतो. तुम्हाला सिव्हिल ड्रेसवर राहायला लागेल. गरज वाटली तर वेषांतर करा. व्यावसायिक व्हा. मला डिटेल्स हवीच आहेत. येस सर. आणि त्यांच्या घरात शिरण्याचा मार्ग निवडा. ते बोलते झाले नाही तर घरातली माणसं बोलतील. संशय येताच मी येतो. शोभा गीतेने मोलकर्णीचं रूप हुबेहूब वटवलं
आणि ती स्वरूपमलच्या बंगल्यात शिरली. त्या बंगल्यात मोलकरणीची आवश्यकता नसूनही केवळ 100 रुपये पगाराने तिथे राहिली. वैभवी मानेनी शंकरच्या घराशेजारची रूम भाड्याने घेतली. सतत वृत्तांत वसंतराव मानकुमरेंकडे पोहोचत होता. वैभवी माने तयारीची, ती बोल घेवडी. आता तर तिने जिभेवरचा टाळाच सोडला. केवळ गोड बोलून 2 दिवसात शंकरच्या बायकोचा म्हणजे शांताचा विश्वास संपादन केला. 15 दिवसात तिच्या बहुरूपाला यश आलं. पोलीस गाड्या शंकरच्या घरासमोर येऊन उभ्या राहिल्या. वसंतराव मानकुमरेंनी शंकरला घरात कोंडला, इतरांना बाहेर काढलं. शंकर, माल कुठे बाबा? कसला माल? शंकर, पोलीस खात्याला कोणी मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नये. तू आणि तुझा बाप तो स्वरूपमल यांच्या गाठीभेटी चर्चा आमच्या हाती आहे. सिटी प्राईडमध्ये लुटलेला ऐवज तुझ्याकडे आहे. अहो, माझ्याकडे कसा असेल? मग शंकरचा फुटबॉल व्हॉलीबॉल झाला, गाल सुजले. सांगतो साहेब, सांगतो. स्वरूपमलनी 4 बॅगा माझ्याकडे ठेवायला दिले आहेत. बॅगा तुझ्या नाही आहेत? नाही साहेब. पुन्हा एकदा व्हॉलीबॉलचा खेळ. आणि खेळ संपतात स्वरूपमलला हातकड्या घालून घेऊन पोलीस समोर. शंकरचं तोंड बंद. लागलीच घराची झडती झाली. मोठमोठ्या 4 बॅगा पोटमाळ्यावरनं खाली करण्यात आल्या. पंचनामा झाला. स्वरूपमल शंकर यांना चतुर्भुज करून पोलीस स्टेशनला आणलं. जबाब सुरू झाला. बोला, चला पटापटा बोला. चंदूमल यांच्या सिटी प्राईडमध्ये दरोडा कसा घातला? खरं बोलायचा, नाही तर बोलायला जीभसुद्धा ठेवणार नाही. बोल रे विश्वासू शंकररा, कमी सांगू तुझी करामत? सांगतो साहेब. साहेब, हा स्वरूपमल लहान असताना माझ्यावर त्याला सांभाळायची जबाबदारी काही दिवस टाकली होती. घरात मूल नव्हतं, हा बोर व्हायचा. विश्वासू म्हणून मी त्यांच्या बंगल्यावर त्याच्याबरोबर खेळायला जायचो. वयात फरक होता पण दोस्ती जमली. पुढे स्वरूपमलचं लग्न झालं आणि त्याला बायकोसकट घरातनं बाहेर काढलं. मला वाईट वाटलं साहेब. का बरं? घराबाहेर का काढलं? कारण स्वरूपमल लाडात वाढलेला, हट्टी, बेफिकीर झालेला होता. व्यवसायात त्याचं लक्ष नव्हतं आणि त्याचा फायदा तू घेतला. नाही साहेब, पण स्वरूपमलचा व्यवसाय बुडाला तसं दुःख झालं आणि त्यात ही कल्पना स्वरूपमलच्या डोक्यात आली की चंदूमललाच लुटायचं. सगळे दागिने चोरायचे. आरोप चोरांवर होईल, आपल्याला दागिने विक्रीसाठी मिळतील. पण बापाचा तोटा होईल, त्याचा धंदा बुडेल, याचं काही नाही वाटलं गिधाडा? नाही वाटलं मला, कारण सिटी प्राईडमधल्या मालाचा विमा होता ना. अच्छा, म्हणजे चंदूमलला पैसे मिळतील, तो खुश. तुला दागिने मिळतील, तू खुश. काय रे स्वरूपमल, या कटात चंदूमल सहभागी होते का? नाही नाही नाही. मग कटात कोण कोण सहभागी? मी आणि शंकर साहेब. शंकर, दागिने चोरले कसे रे? काय शेडीजींचा माझ्यावर विश्वास होता. चाव्या माझ्याकडे देत होते, घेत होते. माझ्या मनात कधी काही आलं नव्हतं, पण स्वरूपमल संकटात आहेत म्हणून मी प्रवृत्त झालो. साबणाच्या 6 वाड्या खरेदी करून घेऊन गेलो. संधी साधून चाव्यांचे ठसे साबणावर उठवले. त्या ठशांप्रमाणे चावीवाल्यांकडनं चाव्या तयार करून घेतल्या. त्या रात्री 1 वाजता राजरोसपणे सिटी प्राईडमध्ये गेलो. शटरची कुलपं काढली. दोघं आत गेलो. शटर आतनं ओढून घेतलं. बॅगा घेऊनच गेलो होतो. मी शोकेसची कुलपं उघडत होतो. स्वरूपमल दागिने बॅगेत भरत होता. सगळ्या शोकेस उघडल्या. होतं तसं लॉक केलं. बॅगा घेऊन बाहेर आलो. शटरचं लॉक बसवलं आणि दोघं गाडीने निघून गेलो. गाडी कोणाची होती? स्वरूपमलची. आणि बॅगा तुझ्या घरी का ठेवल्या? स्वरूपमल म्हणाला, पप्पा घरी आले तर अडचण होईल. खरंय का स्वरूपमल? हा साहेब. पण शंकर, एवढा मोठा धोका पत्करण्यात तुझा काय फायदा होणार होता रे? स्वरूपमल मला 10 लाख देणार होता. आता केवढ्याला पडलं माहिती आहे ते? तो गप्प राहिला. घरात बॅगा ठेवल्यात हे कोणाला माहिती होतं? माझ्या बायकोला माहिती होतं. तिची मैत्रीण ही वैभवी माने. हां, असं म्हणून साहेब हसले. मग चला आता कबुली जबाबावर सह्या करून टाका. दोघांनी सह्या केल्या. कोर्टात केस दाखल झाली.
इन्स्पेक्टर वसंतराव मानकुमरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारांना चहापाण्याऐवजी सातारचे कंदी पेढे दिले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता जगन्नाथ शिंदे लिखित सातारचे कंदी पेढे ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगी कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.